नवोदय जय भीम. मी विकास कडलक, प्रौढ TV. आज आपण थेट भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव विजयस्तंभाजवळ आहोत आणि आपण पाहतोय की आज थेट 1 जानेवारी 2025 उलटला आहे आणि आज आपण पाहतोय की 1 जानेवारी म्हटलं की वर्षाची नवीन सुरुवात. लोक वेगवेगळ्या संकल्पनेने करत असतात आणि आज थेट असाच संकल्प करणारे भीमानुयायी, आंबेडकर चळवळीला मानणारे, शिवफले शाहू आंबेडकरांना मानणारे भीमानुयायी हे सर्वजण बाबासाहेबांनी जे विजयस्तंभाला भेट दिली होती त्या आठवणींना उजाळा देऊन, या शौर्यांचं प्रतीक घेऊन ह्या विजयस्तंभाला ह्या शौर्य दिनानिमित्त भेट देतात आणि हे स्पिरिट घेऊन वर्षभर आमच्या चळवळीमध्ये ज्या त्या प्रभागामध्ये जिथे जिथे काम करत असतात. हा विजयस्तंभ जो आहे हा साक्षी देतो की आज ह्या विजयस्तंभाला तब्बल 200 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 200 वर्षानंतर देखील या विजयस्तंभाला आपण पाहतोय की ही जी गर्दी आहे, ही जी आलोट गर्दी आहे, ही मोठ्या प्रमाणामध्ये इथं भीमानुयायी हे या ठिकाणी येऊन मानवंदना देतात, जय भीमच्या घोषात मानवंदना देतात आणि थेट आपल्या आयुष्याची सुरुवात नवीन वर्षानिमित्त इथूनच सुरू करतात. त्यामुळे आपण पाहणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपण सर्वांची चर्चा करणार आहोत. आपण पाहतो की शौर्य दिनाची सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत आहेत विवेक बनसोडे, निवराज बनसोडे आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की थेट आज सुरुवात झाल्यानंतर हा जो विजयस्तंभ आहे हा कालपासून खुला करण्यात आला आहे दर्शनासाठी सर्वांना. पण दर्शन म्हणता येणार नाही कारण या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी लोक येतात. दादा जय भीम. जय भीम. काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही आजचा दिवस जो आहे अनुभवताय? कारण गेले अनेक दिवसापासून तुमचे प्रयत्न चालू आहेत, अनेक दिवसापासून धडपड चालू आहे आणि आज अखेर तो दिवस उजाडला आणि थेट जे म्हणतो आपण की प्रशासनापासून तर सर्वांचीच साथ आपल्याला लाभलेली. आजचा तसा म्हणलं तर आंबेडकर समाजामध्ये एक आनंदाचा आणि शौर्याचा दिवस आहे. आज गेली महिनाभर या ठिकाणी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांचे नियोजन करण्याकडे आम्ही सक्रिय सहभागी होतो. रात्र बघितलं नाही, दिवस नाही बघितला, पण येणाऱ्या अनुयांना भौतिक सोयीसुविधा पुरवण्यात यावे आणि त्यांच्या कुठल्याही प्रकारची त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना जास्त सोयीसुविधा कशा देता येईल यासाठी प्रशासनाच्या सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून काम करत होतो. आज आम्हाला आनंद वाटतो की नवीन वर्षाची सुरुवात ज्यावेळेस लोक दारू पिऊन करतात त्यावेळेस आपण शौर्याला सल्यूट करून सलामी देऊन करतो. ही आंबेडकरी समाजाकडून सर्व समाजाने घेण्यासारखा गुण आहे की बाबा आम्ही आमचं नवीन वर्ष कुठं वायपट न घालवता शौर्यभूमीत शौर्य दिन साजरा करून संपन्न करतो. काय सांगाल आज प्रशासनाची जी चोख व्यवस्था आहे याच्यामध्ये जे आपण बघतोय की सकाळची सुरुवात आहे, लोक यायला सुरुवात झालेली आहेत, गर्दी आता हळूहळू वाढणार आहे. जो ताण येणार आहे तो ताण कशा पद्धतीने सॉल्व करता यावा यासाठी मागच्या मीटिंगमध्ये तुमच्या चर्चा झाली. प्रश्न कसा आहे, आज आपण बघतो की बस असल्यामुळं काही लोकांना 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लांब जावं होतो आणि दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे. हाच मला वाटत नाही की हा प्रशासन हे प्रॉब्लेम मिटवण्यामध्ये यावर्षी यशस्वी होईल. लोकांची समस्या मिटावी यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केला, परंतु कुठंतरी ह्याच्याकडे कानडोळा देखील होतोय की आमची मागणी आहे की प्रशासन तुम्ही जे आमच्या लोकांकडे वाहन आहेत, इथं काही मेट्रो नाही, इथं काही रेल्वे नाही, इथं लोकांकडे स्वतःची वाहन आहेत, तर तुम्ही वाहनांना इथपर्यंत येऊन द्या. स्तंभाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात 100 एकर जागा खाली आहे, तिथं पार्किंगची व्यवस्था करा जेणेकरून लोकांना 4-4, 5-5 किलोमीटर चालावे लागणार नाही. हे जर प्रशासन नियोजन करू शकलं तर आपण म्हणू शकतो की प्रशासनाचं नियोजन यशस्वीरित्या संपन्न झालं. भाऊ, तुम्ही विजयस्तंभावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे, काय त्या पुस्तकातून संदेश दिला? आपल्या सर्वांना माहिती की अस्मितेच्या लढ्याचं वास्तव ही पुस्तिका सध्याला भीमा कोरेगाव आणि भीमा कोरेगावचं जे इतिहास आहे हे दर्शवणारे आहे आणि प्रत्येकाला या भीमा कोरेगावचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. तर माझं सांगणं की आपण भीमा कोरेगाव वास्तव हे पुस्तक वाचावे जेणेकरून आपल्याला या भीमा कोरेगावला आपण शौर्यभूमीत का येतो, बाबासाहेब आंबेडकरांनी शौर्यदिन कसा साजरा करावा, असे अनेक प्रश्न होती. तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या पुस्तकात भेटतील. तर माझी आपल्याला सरगी आपण इथून जाताना अस्मितेचं पुस्तक हे घेऊन जावे आणि आपला इतिहास घरोघरी पोचवावा. पण त्या पुस्तकामध्ये असं जाणवतं की जो स्तंभ आहे हा माळवत कुटुंबाकडे अजूनही 364 दिवस राहतो आणि 1 दिवस फक्त भीमा कोरेगावच्या विजयस्तंभासाठी आपल्याकडे असतो. असं काही नाही. माळवतकर हा न्यायालयीन गेला, न्यायालयीन प्रक्रियेचा तो भाग आहे. न्यायालयाने देखील ही जागा जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाचे समजून घेऊन त्वरित निर्णय देणे अपेक्षित, पण न्यायालयाने का टाळाटाळ करतं हे आम्हालाही कल्पना नाही. आणि आमची इच्छा आहे की जसं खालच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आदेश दिला की बाबा ही जागा प्रशासनाची, तसं उच्च न्यायालयाने लवकरात लवकर हा निर्णय देऊन ह्या स्मारकाचा मार्ग मोकळा करावा. स्मारक आपण म्हणतो स्मारक व्हावं, मोठ्या प्रमाणात स्मारक व्हावं, पण त्या स्मारकाची संकल्पना काय, कशा पद्धतीचं असावं? लक्षात ठेवा, हे सर्व सोल्जर्स होते.
म्हणजे आपण जसं की म्हणतो की महार रेजिमेंट उकडू, म्हणजे महार रेजिमेंटची जी संकल्पना या शौर्यभूमीतून आणि शौर्य गाजवलेल्या महारांकडून आपण घेऊन महार रेजिमेंटची सुरुवात झाली. तर इथं वॉर मेमोरियल व्हावं, जेणेकरून या ठिकाणी महार रेजिमेंट महार सैनिकांच्या स्मरणार्थ एक मोठं भव्य दिव्य स्मारक वॉर मेमोरियलच्या स्वरूपात व्हावं अशी आपली मागणी आहे. अच्छा, थेट आपण पाहतोय की हे जे स्मारक आहे हे मोठ्या प्रमाणात व्हावं. आपल्यासोबत युवराज भाऊ आहेत. भाऊ, काय सांगाल की कशा पद्धतीने जे आता तुम्ही जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने झालं आहे, आजचा दिवस तुम्ही कसा अनुभवताय? कारण प्रशासन आहे, पत्रकार आहेत, अभिमानी आहे, मोठ्या प्रमाणात येतात, आपली समिती देखील आहे, वेगवेगळ्या कमिट्या इथं असताना देखील भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये चर्चा घडल्या आणि आज थेट तो दिवस उजाडला. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लॉर्ड बुद्धाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या लॉर्ड बुद्धाच्या सर्व टीमला नवीन वर्षाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की यावर्षी म्हणावा तसा प्रतिसाद मला दिसत नाही आहे जनतेतून. कारण दरवर्षीच आपण पाहिले ह्या वेळेला खूप मोठी गर्दी असते, तर यावर्षी थोडी गर्दी मला कमी दिसते. काल रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होती, उत्साह होता, पण आत्ता जर आपण पाहिले सकाळपासून तो फ्लो जो आहे येणारा तो फ्लो कमी झालेला मला दिसून येते. त्याच्या मागचं साहजिकच कारण काहीतरी वेगळं असू शकतं किंवा लोकांपर्यंत हा मेसेज आजच्या कार्यक्रमाचा बऱ्यापैकी गेला नसावा असंही असू शकतं. आम्ही आमच्यापर्यंत समितीच्या वतीने संघटनेच्या वतीने प्रचार प्रसार योग्य तर केलेला आहे, परंतु जे आता प्रकरण घडलेले परभणी वगैरे परत काही इतर जे काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेला अनुसरून बहुतेक लोकांनी टाळलं असावं की त्यांना असं वाटलं असं की या दिवशी काहीतरी नाही का विपरीत काय घडू नये. जे काही विचारवंत त्यांनी बहुतेक असं वाटलं असेल लोकांना, म्हणून असं कदाचित असू शकतं. त्याचप्रमाणे शासन प्रशासनाच्या वतीने त्यांच्या वतीने भरपूर काय चांगला सुसज्ज पद्धतीने का नियोजित कार्यक्रम त्यांनी केलेला आहे आणि सुखसुविधेमध्ये कुठेही अडचण येऊ नये आपल्या अनुयायांना त्याची दखल त्यांनी घेतलेली आहे. या कार्यक्रम निगडीत जे काही विभाग आहेत, मग बार्टी असेल, समाज कल्याण विभाग असेल, पोलीस आयुक्त कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या सर्वांनी आपल्यापर्यंत चांगले काम केलेलं आहे. चांगल्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या. ज्या ज्या सूचना नागरिकांकडून अनुयायांकडे त्यावर अंमलबजावणी करण्याचा त्यांनी चांगल्या प्रकारे प्रयोग केलेला आहे. त्याचप्रमाणे कुणाशी उद्धटबाजी न करता एक प्रेम भावनेने, आदर भावनेने अनुयाशी ते संभाषण करतायत, त्यांना आदर देत आहेत आणि त्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण, उत्साह आहे. साहजिकच आहे 1 जानेवारीचा हा जो दिवस आहे त्या वर्षभर आपला जो अनुयायी आहे, भीम अनुयायी वाट पाहत असतो आणि इथून एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जात असतो आणि ते वर्षभर त्याची वापरत असतो. तर या ठिकाणी आपण जे काय करत आहोत हे सर्व गोष्टी निदर्शनास येत आहेत. गर्दी जी कमी होती याचा परिणाम काय पोलीस प्रशासनाचा दबाव आहे की काय आहे? कारण अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या गेल्यात, वेगवेगळ्या प्रक्रिया कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर पडणार आहेत. कदाचित असू शकतं, शक्यता नाकारता येत नाही. कारण जो त्यांना मानणारा वर्ग जो असतो त्या संघटनेला, पक्षाला किंवा त्या नेत्याला त्याला जर नोटीस भेटेल तर त्या साहजिकच त्यांच्या कार्यकर्त्यावरती, कारण उद्या आपण जर काय झालं तर ते आपल्याला पण नोटीस देतील. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा, प्रत्येकाला चालण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहेत, पण असा असताना जर ते कुठं त्यांच्यावर बंधन येतं हे चुकीचं वाटतं, ते योग्य नाही आहे. हो ठीक आहे, तुम्ही करा, त्यांना काळजी करा, पण कायद्यामध्ये प्रत्येकाला दर्शन घेण्याचा, अभिवादन करण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे मंदिर, मस्जिद, जे काय श्रद्धास्थान आहेत त्या ठिकाणी तुम्ही कोणाला रोकत नाही. इथं रोखण्याचं कारण काय मला समजत नाही. जे काय त्यांच्या असतील तर त्यांना तुम्ही पोलीस बंदोबस्त द्या, पोलीस बंदोबस्त येतील, दर्शन करून निघून जातील. पोलिसांना त्यांच्यावर भरोसा ठेवला, त्याने देखील पोलिसांवर भरोसा ठेवला पाहिजे. अच्छा, काय वाटतं तुम्हाला की सध्याची परिस्थिती जर पाहिली आपण तर थंडीचा प्रभाव, येणारी गर्दी, विमाने 2 दिवसापासून येत आहेत, बॅरिकेड मोठे केले आहेत, गर्दी जे दाट वाटत होती ती विखरली गेली, पण लोक तेवढीच आहेत, येण्याचं प्रमाण तेवढंच आहे. अनेक लोक आहेत या शौर्य दिनावरून एक संकल्प करतात. तुमचा काय संकल्प? आमचा संकल्प हेच आहे की येणारे जे नवीन वर्ष आहे आंबेडकर चळवळीसाठी, आंबेडकर होण्यासाठी एक सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा दिवस जावा. त्याचप्रमाणे नवीन वर्ष तर हे जे आपलं अमृत महोत्सव वर्ष आहे संविधानाचं, त्या संविधानाला अभिप्रेत असणारं, तर संविधानाला मानणारा आणि संविधानाचा अभ्यास करणारा वर्ग निर्माण व्हावा, ज्यामुळे देशाची जी क्रांती आहे ते मोठ्या गतीने पुढे जाऊ शकते, देशाची विकास मोठ्या गतीने होतो. कारण आजही बऱ्याच लोकांपर्यंत संविधानाचा माहिती नाही, संविधानामध्ये तरतूद काय ती माहिती नाही. तर आम्ही असा एक संकल्प करतो आणि तुमच्या मनात सांगतो आपल्या अनुयायांना की आपणही एक संकल्प करा की आपल्या मुलाबाळापासून नातं संविधान वाचलंच गेलं पाहिजे आणि आपल्या लग्नामध्ये किंवा आपल्या वाढदिवसांमध्ये कुठल्या भेटवस्तू न देता शक्य असेल
नसेल तर प्रत्येकाने संविधान भेट द्या, ज्यामुळे आपल्या संविधानाचा प्रचार प्रसार होईल. बाबासाहेबांचे विचार त्याच्यामध्ये आहेत, बुद्धांचे विचार त्याच्यामध्ये आहेत, महात्मांचे विचार त्याच्यामध्ये आहेत. संविधानामध्ये सार्वभौम आहे आणि कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केलेला नाही. एक चांगलं वातावरण या वर्षी होऊ शकतं. आपण पाहत जातीपातीचं राजकारण या भारतामध्ये काही नवीन नाही आहे. जातीपातीमुळे आपल्या अन्यायाचं आहे बहिणीवर अन्यायाचं होतात, दंगली घालतात त्या नावाखाली. हे कुठलं घडू नये यासाठी सर्वांनी आजचा दिवसाचं एक प्रेरणा घेऊन एक निर्णय केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे आणि संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. आपण पाहतोय की आपल्यासोबत युवराज बनसोडे होते. खरंच संकल्प केला पाहिजे, संविधान वाचलं गेलं पाहिजे. आपण थेट भेटूयात पुढच्या भीमा अनुयायांसोबत. आपण आत्ताच पाहिलं की वेगवेगळ्या अनुयायांशी आपण चर्चा करत असताना युवराज बनसोडे देखील म्हणले की संविधानावरती काम केलं पाहिजे. आता थेट आपण आलो आहोत, बार्टीचे संचालक आपल्यासोबत आहेत, वारे सर. थेट जाणून घेऊयात की सर, दरवर्षी बार्टी या कार्यक्रमाला प्रमोट करते आणि स्वतः सगळ्यात मुख्य सहभाग बार्टीचा असतो. ह्या वर्षी मागच्या वर्षी देखील आपण होता, ह्या वर्षी देखील आपण आहात. कशा पद्धतीने ह्या भीमा कोरेगावच्या शौर्यस्तंभाचा जो हा 1 जानेवारीचा जो उत्सव म्हटलं जातं, हा भारतातला सर्वात मोठा उत्सव म्हटलं जातं. आज वारे सर म्हणलं की बार्टी आणि बार्टी म्हणलं की वारे सर, हा संबंध भारतामध्ये एक चर्चा आहे की म्हणजे भीमा कोरेगावच्या शौर्य उत्सवामुळे. काय सांगाल, कशा पद्धतीने बार्टीचं नियोजन आहे आणि काय आजचा दिवस जो आहे तो कसा अनुभवताय तुम्ही? सर्वांना सप्रेम जय भीम आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2007वा जो शौर्य दिन आहे त्याच्यासुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बार्टीच्या माध्यमातून तसेच शासन प्रशासन या सर्वांनी एकत्रित येऊन हा जो शौर्य दिन आहे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून जे भीमसैनिक इथे एकत्र येतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बार्टीच्या माध्यमातून यावर्षी आणि गेल्या वर्षीसुद्धा दरवर्षी आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज बुक फेअरची ऑर्गनाईज करत असतो. त्याच्यामध्ये 200 ते 250 बुक स्टॉल्स उपलब्ध केले जातात. गेल्या वर्षीचा जो त्या नॉलेज बुक फेअरचा जो थीम होता तो द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी मिळवण्यासाठीचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं जो थिसिस सबमिट केला होता त्याचं नाव होतं आणि दॅट वॉज द थीम ऑफ द लास्ट इयर. यावर्षी भारतीय संविधानाला जी 75 वर्ष झालीत, अमृत वर्षा महोत्सव जो आहे त्याच्या अनुषंगानं आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष असा हा यावर्षीचा नॉलेज बुक फेअर जे आहे त्याचा आपण थीम ठेवलेला आहे. त्याच्या अनुषंगानं आपण भारतीय संविधानाचं एक विशेष दालनसुद्धा उपलब्ध करून दिलं आहे, ते बुक फेअरच्या तिथं आहे. यावर्षी बुक फेअरची जे आपण बुक स्टॉल आहे तिथं 37,000 पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यात भारतीय संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध ग्रंथ आहेत, महापुरुषांचे विविध ग्रंथ आहेत आणि ते बुक स्टॉलवर आपण अनुयायांच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच यावर्षी आपण 3 प्रकारचे सर्वे करत आहोत. समता दूतांना आपण संपूर्ण महाराष्ट्रातून इथं बोलवलं आहे. भारतीय संविधानाचं किती प्रमाणात नॉलेज आपल्या अनुयायांना आहे त्याचा आपण एक सर्वे करतो आहोत. गव्हर्नमेंटच्या शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा किती जणांना कशाप्रकारे लाभ झाला आहे, त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्या जाव्यात याच्या अनुषंगानं दुसरा सर्वे करतो आणि तिसरा सर्वे ॲट्रोसिटी ॲक्ट जो आहे त्याच्या अनुषंगानं आपल्या अनुयायांना किती नॉलेज आहे किंवा त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे याच्या अनुषंगानं आपण तिसरा सर्वे करतो आहोत. आणि तसेच बार्टीच्या ज्या विविध योजना आहेत त्याचेसुद्धा प्रचार आणि प्रसिद्धी करण्याच्या अनुषंगानं सुद्धा आपण बार्टीचा स्टॉलसुद्धा लावलेला आहे आणि संपूर्ण अनुयायांच्यामध्ये किंवा विविध शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये समन्वयाचं एक महत्त्वाचं काम बार्टी करते आहे. यावर्षी शासनानं या कार्यक्रमासाठीचा वेगळा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणखीन तीसुद्धा यावर्षी केलेली महत्त्वाची अशी घटना आहे आणि निश्चितपणे सर्व तयारीच्या अनुषंगानं आम्ही गेले बरेच दिवस याचे कार्यक्रमाची तयारी करत आहोत, समन्वय करत आहोत आणि निश्चितपणे सर्व अनुयायांना हा आजचा दिवस व्यवस्थित होईल, सर्वांना अभिवादन करण्यासाठी कुठलीही अडचण होणार नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांना शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर, आपण पाहिलं की हा शौर्य दिन उत्सव मनवत आहे. एक तुम्ही अधिकारी आहात, प्रशासनाचा भाग आहात आणि थेट आतमध्ये किती गेला तरी एक आंबेडकर अनुयायी देखील आहे. कशा पद्धतीने तुम्हाला एवढा सगळा कार्यक्रम ज्यावेळेस पार पाडताय, काय असा अनुभव आहे, त्या अनुभवातून एक प्रेरणा मिळते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक घटनेच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे ही इन्व्हॉल्व असते. त्याच्यातला आपण 6 डिसेंबर हा जो चैत्यभूमीचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये सुद्धा बार्टी इन्व्हॉल्व असते. 1 जानेवारीचा हा इथला शौर्य दिवसाचा कार्यक्रम जो आहे तिथंसुद्धा बार्टी इन्व्हॉल्व असते. 20 मार्च या दिवशी महाड इथं जो आपला चौदार तळी सत्याग्रह झाला होता तिथंसुद्धा बार्टी इन्व्हॉल्व असते आणि त्याच्यात या प्रत्येक घटना, या 3 घटना ज्या समोर आपल्या मोठ्या मोठ्या दिसत आहेत त्याच्यामध्ये
पूर्णपणे वेगवेगळेपणा आहे की जसं 6 डिसेंबरचा जो कार्यक्रम असतो चैत्यभूमीचा, त्या दिवशी आपण टाळ्यासुद्धा वाजवत नाही, एक शांतपणे सगळेजण अभिवादन करत असतात. 1 जानेवारीचा जो कार्यक्रम आहे तो शौर्य दिवस आहे आणि त्या शौर्य दिवसाचं जे शौर्य आहे किंवा चेतन आहे किंवा चैतन्य आहे ते बाबासाहेबांचे आपले भीमसैनिक इथं जेव्हा येतात ते चैतन्य आणि चेतना अशी जाणवत असते आणि म्हणूनच हा शौर्य दिनाचा कार्यक्रम असतो. महाडचा जो 14 तळी सत्याग्रहाचा कार्यक्रम असतो ते एक सामाजिक चळवळ होती, वैचारिक चळवळ होती, न्यायालयीन लढाई होती, वैधानिक लढाई होती. त्या अनुषंगानं सुद्धा यावर्षी आपण महाडच्या वेबसाईटचं अनावरण केलेलं आहे आणि महाडचा जो सत्याग्रह होता ती 3 प्रकारची लढाई होती. ती कायदेमंडळात लढली गेलेली लढाई होती, ती न्यायालयात लढली गेलेली लढाई होती आणि सामाजिक स्तरावर सत्याग्रहानं सुद्धा ती लढली गेलेली लढाई होती. आणि त्याच्या अनुषंगाने आपण वेबसाईट करून तो जो लढा होता तो संपूर्ण विविध भारतीय भाषांच्यामध्ये संपूर्ण देशाला उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि वी आर वर्किंग ओव्हर इट. जानेवारी 1923 साली महाडच्या नगरपालिकेनं पहिल्यांदा ठराव पास केला होता की ज्या ठरावानुसार महाडचं 14 तळं सर्व अस्पृश्यांसाठी खुलं केलं होतं. त्या घटनेला 100 वर्ष झाली आहे. त्याच्या अनुषंगानं आपण हे 1927ला जो 14 तळी सत्याग्रह झाला होता तो सामाजिक लढा होता आणि अशा प्रकारे त्या 100 वर्षाच्या अनुषंगानं आपण वेबसाईटवर हा सगळा लढा उपलब्ध करून देत आहोत. सर नक्कीच वेबसाईटवरती प्रत्येक गोष्टीमुळं लोक अनुभवतात, त्याचा अभ्यास करतात. आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संलग्न संस्था आहे, शासनाच्या माध्यमातून चालते. आज 1 जानेवारीनिमित्त दरवर्षी काही ना काहीतरी संकल्प सर्व करत असतात. अनेक लोक आहेत की ज्या आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला बार्टीमध्ये शिक्षण पुढे द्यावं म्हणून प्रयत्न करतात. काय संदेश असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आणि काय सल्ला असेल त्या पालकांसाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो संदेश सांगितला आहे तो तसा आपल्या सगळ्यांच्यासाठीच नेहमीसाठीच लागू होणारा असा संदेश आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जसं कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतलं, ते शिक्षण आपण सगळ्यांनी घेत राहणं गरजेचं आहे, वाचत राहणं गरजेचं आहे. बार्टीच्या माध्यमातून 15% दरानं जी काही ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिलेली आहे, बुक स्टॉलवर उपलब्ध करून दिला आहे, त्याचा जास्तीत जास्त अनुयायांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच सर, आपण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सध्या ज्या काही मीटिंग झाल्या आहेत किंवा आपल्यासोबत काही चर्चा झाल्यात, तिथल्या ज्या काही संस्था आहेत ह्या दरवर्षी कुरघोड्या करताना दिसत होत्या. मात्र तुम्ही आल्यापासून आता ह्या वर्षी आपण पाहतोय की सर्व एकत्र कार्यक्रमाच्या विजयस्तंभाच्या अवतीभोवती दिसतात. अशी काय जादू होती? आपण जे सर्व शासनाच्या सर्व संस्थांमध्ये, संघटनांच्यामध्ये जो काही समन्वय साधण्याचा किंवा त्यांच्याशी संवाद करण्याचा जो काही प्रयत्न केला आणि तो सगळ्यांनीच मिळून केलेला आहे, त्याच्यामध्ये त्या संघटनांचा सहभाग आहे, माननीय सचिव साहेबांचा सहभाग आहे, माननीय मंत्री महोदयांचा सहभाग आहे, माननीय अजितदादासाहेब स्वतः इथं येऊन त्यांनी आढावा घेतला होता, माननीय संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री जे आहेत त्यांनीसुद्धा इथं येऊन आढावा घेतला होता. या सगळ्यांच्या प्रयत्नानं हा समन्वय साधला गेला आणि म्हणूनच सर्व शांततेत चालला आहे असं वाटतं. नक्कीच आपण पाहतोय की आजचा 2025चा जो शौर्य दिवस आहे, आपण पाहतोय 207वा शौर्य दिवस आहे आणि तब्बल 3 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भेट दिली होती त्याला 100 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे आत्तापासूनच आपण पाहतोय की तयारी मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि बार्टीचं खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे, कारण स्वतः हिरारीने प्रयत्न घेतात, सर्व कर्मचारी या ठिकाणी असतात. आत्ताच आपण वारे सरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधून आपण पाहिलं की वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो आणि प्रत्येक कार्यक्रमातून काही ना काहीतरी प्रबोधन देऊन या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील मेसेज देण्याचा प्रयत्न होतो. असंच आपण भेटत राहूयात, अनेक अभिमान्यांसोबत चर्चा करूयात दिवसभर. आपण थेट आपण पाहिलं आहे की सर्वांची चर्चा करत असताना अनेक अभिमानी आपल्याला भेटतात. आता आपल्याकडं मुंबई प्रदेश अध्यक्ष जे आहेत हिरवे साहेब, आपण त्यांच्याच थेट जाणून घेणार आहोत की मनोजभाई संसारे यांच्यासोबत त्यांचं काम आहे आणि आत्ता देखील ते काम करतात. कशा पद्धतीने ते या ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्यस्तंभास मानवंदना देण्यासाठी आल्यानंतर काय प्रेरणा इथून घेऊन जात आहे? दादा जय भीम. जय भीम. सर्वप्रथम लॉर्ड बुद्ध टीव्हीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की इथं येणाऱ्या समस्त जनसमुदायाला आपण आपल्या टीव्हीच्या मार्फत संपूर्ण देशभर पोहोचवता, त्याबद्दल मी सर्वप्रथम लॉर्ड बुद्ध टीव्हीचे हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो. खरं तर 1 जानेवारी 1918 रोजी जो आपला पाचशे महारांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला त्याची आठवण आपल्याला बाबासाहेबांनी करून दिली आणि बाबासाहेबांनी या जागेचं आम्हाला स्मरण करून दिलं की ही जागा आहे, या जागेवरती आपल्या पूर्वजांनी आपल्याला
जी आपल्याला मुक्ती दिलेली होती तो हा आपला दिवस आहे. आणि ज्या दिवसापासून हा दिवस आपल्या समस्त आंबेडकरी अनुयायांना कळाला आहे की या जागी बाबासाहेबांचे पदस्पर्श लागलेले, पाय लागलेले, तेव्हापासून हा महाराष्ट्रातील असणारा समस्त भीमसैनिक इथे आपलं 500 महाराजांना, पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी येत असतो. आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे वर्षानुवर्ष या ठिकाणी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला संलग्न असणारे महारेजिमेंट जी संघटना आहे यश सिद्धी, त्या माध्यमातून मनोजभाई संसारांच्या माध्यमातून आम्ही इथे प्रत्येक वर्षी मानवंदना देतो. याही वर्षी आम्ही मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलेलो आहे आणि या वर्षाची पहिली सुरुवात आम्ही आपल्या पूर्वजांसोबत म्हणजे महासैनिकांसोबत आम्ही केलेली आहे. काय संकल्प आहे नवीन वर्षाचा? या आंबेडकरी समाजाचं कुठे खच्चीकरण होऊ नये. आपण बघताय या देशामध्ये मनोवादन सरकार आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये मनोवादन सरकार आलेलं आहे आणि आपण बघत असाल लॉर्ड बुद्धांनी बातमी दाखवली होती की ज्या वेळेस हे सरकार स्थापन झालं त्यावेळेस परभणीमध्ये सूर्यवंशी नावाच्या आपल्या एका आंबेडकरी अनुयायाचा तिथे पोलिसांच्या अमानुष मारामध्ये त्याचा बळी गेलेला आहे. पण इथं असणारा मुख्यमंत्री हा शेंडीधारक असल्यामुळे त्यांनी हे मान्य न करता त्याला दमा असल्यामुळे तो मृत्यू झाला. असं असंख्य लोकांना दमा आहेत आणि असंख्य लोक आज जेलमध्ये पडलेले आहेत पण ते लोक मरत नाहीत. पण आमचं सूर्यवंशी, आमचा भीमसैनिक तुमच्या पोलीस कस्टडीमध्ये कसा मरतो ह्याचं आम्हाला उत्तर या फडणवीसांनी द्यावं अशी मी मागणी करतो. आपण पाहिलं की अनेक भीमानुयायी आहेत, जसं आता तुम्ही सांगितलं की पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मिळाले, अशा अनेक आहेत. एक घटना उघडकीस आली, अनेक घटना आहेत त्या दाबल्या जातात. कशा पद्धतीने आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न असेल की त्याला वाचा फोडावी? ज्या वेळेस असा अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरची लढाई करण्याचं काम स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा प्रामुख्याने करत असतो. ज्यावेळेस 2018 साली या भीमा कोरेगाव स्थित आपल्या भीमसैनिकांवरती, आंबेडकरी अनुयायांवरती जातीयवाद्यांनी हल्ला केला त्यावेळेस सर्वप्रथम मनोजभाई संसारांच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकांनी वडाळा बंद केला आणि त्यानंतर संपूर्ण भारतभर हे लोण पसरलं आणि संपूर्ण भारत बंद झाला. त्यामुळे आम्ही जरी आमदार नसलो, खासदार नसलो, नगरसेवक नसलो, आम्ही सत्तेत जर नसलो तरी आम्ही रस्त्यावरचे बाप आहोत आणि आम्हाला कोण रोखू शकत नाही. आमची लढाई ही आंबेडकरी आणण्यासाठी, भीमसैनिकांसाठी या आमच्या शरीरामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढा देत राहू. नक्कीच आपण पाहिलं की प्रत्येक भीमानुयायी जो आहे सत्ता, प्रशासन यापेक्षा जरी काही नसलं तरी रस्त्यावर उतरून आपल्या हक्काची लढाई लढत असतो हे आपण पाहतोय. याचप्रमाणे आपण अनेक भीमानुयायांशी चर्चा साधणार आहोत. आपण अनेक भीमानुयायांशी चर्चा करत असताना आता आपण पाहतो की आपल्यासोबत भीमशाहीर राजाभाऊ कांबळे आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूयात. दादा जय भीम. जय भीम. काय सांगाल, दरवर्षी तुम्ही इथं असता, दरवर्षी या स्तंभाला तुम्ही अभिवादन करता, ह्यावेळेस काय असा आगळावेगळा प्रकार तुम्हाला पाहायला भेटतो? अतिशय आपण या ठिकाणी या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. त्यातून आपल्याला स्फूर्ती, ऊर्जा मिळते. नवीन वर्षाची सुरुवात होते, ऊर्जा मिळते त्यांच्या बलिदानातून, त्यागातून. काय सांगाल, कशा पद्धतीने आज तुम्ही या स्तंभाला अभिवादन करणार? कारण तुम्ही शाहीर आहात, कोणता पवाडा आजसाठी असेल? मी तो इथल्या भीमा कोरेगावच्या जो युद्ध होतं त्या युद्धावरलाच पोवाडा मी इथं गाणार आहे आणि सामाजिक गीतं, महापुरुषांच्या चळवळीवरील गीतं गाणार आहे. आपल्या लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या प्रेक्षकांना तो ऐकायला भेटेल? हो, गाऊ ना. 1 जानेवारी 1818 रोजी या भीमा नदीच्या तीरावरती एक कडवं म्हणतो विकासदादा. सांगून गेल्या तोपा धडधडा, सांगून गेल्या तोपा धडधडा, भीमेच्या कडा रक्ताचा सडान, युद्ध झालं राव आणि रंका, युद्ध झालं राव आणि रंकान, महार बटालियनचा वाजे डंकार, जी जी जी, महार बटालियनचा वाजे डंकार, जी जी जी. वर्णभेदा सुरुंग लावून, वर्णभेदा सुरुंग लावून, सांगतो गाऊन दाखला देऊन, पवाडा गातो नागवंशीयांचा, पवाडा गातो नागवंशीयाचा, पवाडा गातो नागवंशीयाचा. पराक्रमी शूरवीरांचा, ऐका इतिहास महारांचा, जी जी जी, ऐका इतिहास महारांचा, जी जी जी, ऐका इतिहास महाराजांचा, जी.
धन्यवाद. जय भीम. पाहिलंच की आत्ताच थोड्या वेळापूर्वी महार रेजिमेंटची सलामी झाली, ज्या सलामीमध्ये राहुल नांबाळे यांचं स्वागत केलं गेलं. का? कारण आज त्यांच्या प्रयत्नातून आज ती महार रेजिमेंटची सलामी झाली आणि आपण थेट त्यांची संवाद साधतोय. आज आपण त्यांच्या ह्या भव्य दिव्य स्टेजपाशी आहोत, त्यांची सभा देखील या ठिकाणी होणार आहोत. दादा जय भीम. जय भीम. ज्या दिवसाची आपण वाट पाहत होता तो दिवस आज उजाडला आणि थेट भीमानायचं अलर्ट गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय आणि एक वेगळा संदेश आपण या ठिकाणाहून देतोय. काय सांगाल, कसा प्रसंग आज अनुभवतोय? भीमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन सोहळा नेहमीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात साजरा होतोय. भीमा कोरेगावला भीम अनुयायांचा निळा जनसागर ओसंडून वाहतोय. आपण सगळेजण पाहतोय. काल रात्री मध्यरात्री पहाटेपर्यंत लोक मोठ्या संख्येने येत आहेत आणि आता तर गर्दी दुतर्फा फुलते. 11 11:30 नंतरनं या देशातली सर्वात उच्चांकी गर्दी ही 1 जानेवारीच्या निमित्तानं या ठिकाणी होणार आहे. मी सकाळपासून अनेक लोकांना भेटतोय, कालही अनेक लोकांना भेटतोय. देश विदेशातील लोक या ठिकाणी अभिवादनाला येत आहेत आणि अभिवादनाचं स्वरूप जे वाढलेलं आहे त्याच्याबद्दल सगळे कृतज्ञता व्यक्त करत आहेत, धन्यवाद देत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब मला या ठिकाणी दिसते. आता काही वेळापूर्वी आपण उल्लेख केला की महार रेजिमेंटच्या निवृत्त सैनिकांची एक मानवंदना या ठिकाणी झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी जे आले होते त्याचा मुख्य उद्देशच हा होता की ब्रिटिश सरकारनं त्यावेळेला जी महार रेजिमेंट बंद केली होती, भरती बंद केली होती, ती पुन्हा नव्यानं सुरू करावी या संदर्भातला बाबासाहेबांची भेट होती. आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी महार रेजिमेंटची भरती सुरू करा अशा पद्धतीची मागणी केली होती, भूमिका मांडली होती, त्याच ठिकाणी महार रेजिमेंटचं आज महारगान गायलं गेलं, राष्ट्रगीत झालं गेलं, तिरंगा ध्वज जो भारतीय देशाची शान आहे त्याचं सॅल्यूट त्याला दिलं गेलं आणि या संपूर्ण कार्यक्रमाला पुण्याचे पोलीस आयुक्त हे स्वतः प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते, अतिथी म्हणून उपस्थित होते. जॉईंट CP, DCP व अन्य सगळे प्रशासकीय अधिकारी यावेळेला उपस्थित होते आणि तो संपूर्ण माहोल जो त्या 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा होता तो अद्वितीय, अप्रतिम आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा तो कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामुळे महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या सलामीमुळे याला एक मोठी ऊर्जा आणि एक दर्जा आता प्राप्त झालेला आहे. आणि 2007ला बाबासाहेब इथे येणार आहेत, त्याची काय तयारी असेल त्याची ती झलक होती असं मी या ठिकाणी म्हणतो. तुम्ही भीमा कोरेगाव शौर्यजन विजय स्तंभाची जी समन्वय समिती आहे त्या समितीच्या अध्यक्ष आहात. अध्यक्ष म्हणून जेव्हा हे ओझं पेला होत आहे, काय अनुभव आला आणि कुठला अनुभव मनाला भावून गेला आहे? भीमा कोरेगावच्या नियोजनाची तयारी आम्ही गेली 2 महिन्यांपासून करत असतो. अशा वेळेला आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो अत्यंत सुखद आहे. आज तो म्हणजे कष्ट किती पडतात, धावपळ किती होते, काय ते सगळं गौण आहे. ज्या वेळेला या ठिकाणी येलेला अनुयायी त्याला आपण सर्व सुविधा देतो, त्याला आतापर्यंत इथं कोणत्याही प्रकारची कुणालाही त्रास झाल्याची घटना नाही आहे, कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की भगदड झाल्याची घटना नाही आहे. जे काही सुरू आहे ते सुसह्य सुरू आहे आणि ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी उपलब्धी असं मला वाटतं. काय संदेश असेल नवतरुणांसाठी? कारण तुम्ही एका पक्षाचं नेतृत्व देखील करताय, अनेक लोक तुमच्याकडं एक अपेक्षेने पाहत आहेत. काय सांगाल, काय संदेश असेल आजच्या दिवशी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो मार्ग आपल्याला सन्मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. आणि आजच्या घडीला राजकीय नेतृत्व दिशाहीन झालेलं असं वाटत असलं जरी आपल्याला, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा दीपस्तंभासारखा आपल्याला मार्गदर्शन करतोय, दिशादर्शन करतोय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, लेखन हे सर्वत्र उपलब्ध आहे, त्याचा आपण उपयोग करून घ्यावा एवढंच या ठिकाणी मी वापरतो. आधुनिक लोकशाहीमध्ये आज आधुनिक पेशवाई उगम पावते, त्यामुळे लोकशाही कुठेतरी धोक्यात येते अशी भावना निर्माण होत चालली आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या दिवसापासूनच भारतीय संविधानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. भारताचं संविधानच होऊ नये असं त्यांना वाटत होतं, पण संविधान झालं, संविधानाचा अंमल सुरू झालेला आहे. आणि 75 वर्षामध्ये संविधानाची उपलब्धी देशातल्या प्रत्येक नागरिकांनी दिलेली आहे. आणि संविधानाच्या प्रती कालपर्यंत फक्त आंबेडकरी समुदाय होता, आता सर्व जात, सर्व धर्म, सर्व भाषा, सर्व प्रांत, सर्व पक्ष हे देखील संविधानाचाच घोषणा करतायत. त्यामुळं विरोधी पक्ष जे आहेत ते याच्यामध्ये अपयशी राहणार आहेत, जे संविधान मोडकळीत आणण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच आपण पाहतो की संविधानाचा गजर जो आहे तो आता सगळीकडे होत चालला आहे. पण असं कुठंतरी वाटतंय का की जे नवतरुण आहेत या आताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणले की दिशाहीन समाज होत चालला आहे, या चळवळीला कुठंतरी जी दिशा हवी होती ती दिशा कुठंतरी लोक पावते का? निश्चित बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या चळवळीला दिशा ही कायम राहणार आहे. दीपस्तंभाप्रमाणे बाबासाहेबांचे विचार आहेत. जरी नेतृत्व कमकुवत पडत असलं तरी आंबेडकरी समाज, आंबेडकरी तरुण, आंबेडकरी इंटेलेक्च्युअल्स, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातली, संशोधन क्षेत्रातले तरुण हे आंबेडकरी समुदायाचा मान सन्मान मोठ्या प्रमाणात वाढवताना दिसत आहेत आणि ते आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे. दादा, मागं तुम्ही एका मीटिंगमध्ये उल्लेख केला होता की ही जी स्मारक समिती आहे, हे जे भीमा कोरेगावचा जयस्तंभ आहे याच्या अवतीभोवती त्याचे डागडुजी असेल किंवा त्याच्या आता त्याला 200 वर्ष जर पूर्ण झाल्यात
तर त्याचा जो काही जोपासना आहे ते प्रशासनाकडून केली जावी म्हणून एक तुम्ही गजर उठवला होता. काय त्याच्यावरती तुमच्या मीटिंगमध्ये मुद्दे होते आणि काय आज स्थिती आहे? भीमा कोरेगावचं राष्ट्रीय स्मारक व्हावं ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढच्या 2 वर्षांनी इथं आलेल्या घटनेला 100 वर्ष ज्यावेळेला होतील त्यावेळेला ते स्मारक अधिक गतीनं पुढे जावं ही आपली सगळ्यांची इच्छा ही आता पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. याचं कारण असं आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी जिथं बैठक घेतली स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भामध्ये ठोस पावलं उचललीत. पाठोपाठ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील या ठिकाणी बैठक घेतलेली आणि आमचाही पाठपुरावा चालू आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक युद्ध स्मारक झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. एक स्पष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भेट दिली म्हणून आपण हे फार मोठ्या प्रमाणात करतोय. पण ब्रिटिशांनी जे वॉर मेमोरियल देशभर उभारलेले आहेत जगभर उभारलेले आहेत म्हणजे त्यांच्या कॉमनवेल्थ राष्ट्रामध्ये तिथे कुणीही जात नाही. पण या ठिकाणी मात्र लक्षावधी लोक येतात. इंग्लंडची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोक इथं अभिवादनाला येत आहेत. हा 200 वर्षातला सगळ्यात मोठा हेरिटेज विषय आहे असं आमच्या या ठिकाणी म्हणणे आहे. नक्कीच दादा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सर्वजण येतात या ठिकाणी संकल्प करून जातात. तुमचा काय संकल्प असणार यावेळेस? यावर्षी माझा एकच संकल्प आहे संविधानाच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये आंबेडकरी समुदायामध्ये त्यांच्या मूलभूत हक्काविषयी जनजागृती आंबेडकरी चळवळीमध्ये काही लोक हे निगेटिव्ह नॅरेशन सेट करण्याचा प्रयत्न करतायत त्याला विरोध करणं. ट्रू आंबेडकरिझम रिअल आंबेडकराईट ही एक भूमिका आपण या ठिकाणी करतोय आणि निश्चितच पुढील वर्षी या ठिकाणी स्मारक व्हावं याच्यासाठी कटिबद्ध राहणं. धन्यवाद. आपण आत्ताच पाहिलं की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते एकदम सत्यतात अवतरावे आणि संविधानावरती जे फेक नेरेटिव्ह तयार केले जातात त्याला विरोध करण्याचा संकल्प राहुल नंबळे यांनी केला आहे. असेच आपण अनेक विमानांची चर्चा साधणार आहोत. आपण विविध ठिकाणी पाहतोय की हे जे विजयस्तंभाला मानवंदना दिल्यानंतरची गर्दी आहे ती अशाप्रमाणे बाहेर पडते आहे आणि आपण पाहतोय की हा जो भीमजन समुदाय आहे हा अशा पद्धतीने ह्या भीमा कोरेगाव स्मारकाच्या अवतीभोवती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये अलोट गर्दी करत आहे आणि ह्या गर्दीचं रूपांतर कुठेतरी मतात परिवर्तित व्हावा असं अनेकांचं म्हणणं असतं. आपण पाहतोय की पलीकड साईडला आपल्याला जे दिसतात ते पेंडल आहे जिथं पुस्तकांची विक्री असेल किंवा वेगवेगळे पेंडल असेल असे आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय की काही बलून दिसतात आपल्याला. ते बलून जे आहेत ते इंडिकेट आहेत कारण कुठे काय आहे हे माहिती व्हावं यासाठी काही या ठिकाणी बलून लावलेले आहेत. त्या बलूनच्या माध्यमातून आपल्याला या साऱ्या गोष्टी इंडिकेट व्हाव्यात लोकांना कळावं आहेत की कुठली गोष्ट कुठं आहे. त्याच्यामुळे ह्या आकाशामध्ये बलून सोडलेले आहेत. आपण पाहतोय की संपूर्ण पोलीस सुरक्षा जी आहे ती ड्रोनच्या माध्यमातून कॅप्चर केली जात आहे. हे ड्रोन देखील पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी उडवले जात आहेत आणि त्या माध्यमातून संपूर्ण भीमा कोरेगावच्या परिसरामध्ये अवतीभोवती काय चाललं आहे याच्यावरती चोख नजर या संपूर्ण प्रशासनाची आहे. आणि आपण पाहतोय की अनेक लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे एक वेगळाच उत्साह दिसतो आपल्याला. आपण थेट पुढे जाणार आहोत. अनेक विमानांशी आपण चर्चा करणार आहोत. आताच आपण विमानांची चर्चा करता याच्या आधी थोड्या वेळापूर्वी आपण बार्टीचे संचालक वारे सरांची चर्चा केली होती. थेट आता आपल्यासोबत आहेत समाज कल्याणचे आयुक्त परिसर आहेत. सर काय सांगाल आज 1 जानेवारी भीमा कोरेगावचा शौर्य दिन आहे काय आजचा जो प्रसंग अनुभवत आहे तुम्ही? एकतर सर्वप्रथम मी इथे येणारे जे लाखो शौर्य दिनाला अभिवादन करणारे जे सैनिक आहेत या आणि अन्य सर्व जे नागरिक आहेत त्या सर्वांचं इथे हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. अतिशय शांतपणे इथे एक भाविक येत आहे आणि शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करून पुढे सरकत आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं जी रांग पुढे सरकत आहे त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. अगदी लोणीकंपासून मी इथे बघितलं की शिस्तीमध्ये सर्व प्रकारे घोषणा देत अनुयायी येत आहेत आणि मला खरोखर खात्री आहे की आज जी व्यवस्था प्रशासनमार्फत केलेली आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्यामध्ये आमचे पार्टीचे महासंचालकसुद्धा आहेत आमचे समाज कल्याण विभागाचे अधिकारी आहेत. यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारे इथे व्यवस्था केलेली आहे आणि मी आशा बाळगतो की आज दिवसभर सतत ह्या उत्साहामध्ये हे जे काही भाविक येत आहेत त्यांचं व्यवस्थित नियोजन करण्याचं काम आमची ही टीम करेल आणि काही अडचण आलीच तर इथे स्वतः आमचे अतिरिक्त आयुक्त
श्री सुरेंद्र पवार हे सुद्धा दिवसभर आहेत, महासंचालक सुद्धा आहेत आणि आमचा इथं जो कक्ष आहे आणि त्यामार्फत आम्ही इतर जे काही व्यवस्था आहे त्याच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि माझं आणखी एक आव्हान असेल की येणाऱ्या सर्व भाविकांनी शांतपणे आणि शिस्तबद्धपणे अशाच प्रकारे अभिवादनासाठी यावं आणि हा जो सोहळा आहे अतिशय चांगल्या प्रकारे नववर्षाचा आज पहिला दिवस आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे की आजपासून आपण जे मनात संकल्प आणू ते वर्षभर आपल्याला पार पाडायचे असतात. त्यामुळं आपण जी ही एकीची भावना दाखवलेली आहे आणि शौर्याचं प्रतीक म्हणून जो विजयस्तंभ आहे त्याला जे अभिवादनासाठी आपण येतात, मला खात्री आहे की सतत वर्षभर आपण चांगल्या प्रकारे काम करत राहू अशी मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण पाहिलं की चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भीमानू या ठिकाणी अभिवादन करून जातात. असंच आपण पुढील काही भीमानूयांची चर्चा करणार आहोत. सदरचा रॅम्प हा सेल्फी पॉइंट नाहीये, सर्वांना त्याच्या सूचना द्या. विनोदे साहेब आपल्या स्टाफ सोबत थोडं पुढे या. नाही आपण गर्दी पांगवली आरसीपी 6 जिथे कुठे असतील त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्ष रिपोर्ट करावा. आरसीपी 6 विनंती आहे, अभिवादन करून हळूहळू पुढे चालत राहा. डाव्या बाजूला भरपूर गर्दी झाली आहे, मागेही बरीच गर्दी आहे. कृपया हळूहळू पुढे चालत राहा. एका जागेवर फोटो काढत थांबू नका. पुढे चालत राहा, पुढे चालत राहा. मागे आपले बांधव उभे आहेत. पुढे चालत राहा. दादा पहिला एक काळ होता की फक्त एक विशिष्ट समाजच या ठिकाणी अभिवादनासाठी येत होता, पण आता सर्व समाज या ठिकाणी अभिवादनासाठी येतो. आपण प्रत्येक दरवर्षी वेगवेगळा समाज आहे या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतो. आपण पाहतोय की अनेक वेळ आपण बघतोय. दादा जय भीम. जय भीम साहेब. काय नाव तुमचं? दीपक पांडुरंग इंगडे. कुठून आलेत? मी आलो मूर्तिजापूर अकोल्यावरून. अच्छा, काय वाटतं इथं आल्यानंतर? इथे एकदम खूप शांतता, खूप सोप्यता वाटते आणि मनातली जी भावना असते ती सर्व माणूस इथं सांगू शकते का खरंच आजकाल बाबासाहेबाच्यामुळे या 500 शौर्याच्यामुळे आज काय आपल्याला आनंद होतो ही आपण भावना व्यक्त करू शकतो तुमच्यासमोर. ही जी आलोट गर्दी आपण पाहतोय, ही गर्दी मतात आपल्या रूपांतरित का होत नाही? काय म्हणतो सर? ही जी आलोट गर्दी आपण पाहतोय ही मतात रूपांतरित का होत नाही? हे मतांच्या रूपात का होत नाही याचं कारण सांगतो. कारण वाघाला 4 आपल्या अशोक चक्रावर अशोक स्तंभावर 4 आहेत, त्यातले एकच जण 3 साईडला 3 उभे असतात, बाकी एक जण झोपून असतो. हे जर एकत्र झाले तर खूप काही भरूच काही होऊ शकते. आपल्या भारताचा राष्ट्रपती बनू शकते, पंतप्रधान बनू शकते. राष्ट्रपती आहेच आहे आपले, पण पंतप्रधान पण होऊ शकतो. पण याच्यात आपली एकी नाही आहे आपल्या समाजातली. आपली सिर्फ कार्यकर्ते एकत्र येतात, बाकीच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस वेगळे, रासोगोई वेगळा, प्रकाश आंबेडकर वेगळे, आठवले साहेबाचे गट वेगळा, असे हे गट वेगळे पडले. यांनी तिघांना चौघांना जर एकत्र आले तर भरपूर काही होऊ शकतं आणि आपली ही सत्ता सर्वच्या पक्षापेक्षा एक नंबरची होऊ शकते सत्ता. काही तरुण देखील आपल्याला दिसतात. दादा जय भीम. कुठून आलात? हा ना, मुंबई. काय वाटतं इथं आल्यानंतर? 1 नंबर मस्त. काय इथून संदेश घेऊन जाणार? काय संदेश इथून घेऊन जाणार? काय मेसेज आहे जो इथून तू घरापर्यंत देणार, तुमच्या मुंबईपर्यंत देणार? आम्ही देणार पब्लिक काय फॅन मस्त वाटते, एकदम हॅपी. आपण पाहतोय. दादा जय भीम. जय भीम साहेब. काय नाव? अरविंद रघुनाथ सुळकेकर. कुठून आलात? लातूर जिल्हा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. जिल्हा लातूर. काय वाटतं इथं आल्यानंतर? अहो एकदम खुश. 1 वर्षाचं असं टेन्शन नाही काय, असं वाटतं एकदम अभिमान वाटतो मला, अभिमान वाटतो आहेच. आम्हाला. अभिमान वाटतं इथं आम्ही आलो आणि इथं आल्यानंतर आम्हाला असं भरभरून वाटतं की आमच्या शूरवीरांनी काहीतरी आमच्यासाठी केले. असते नसते तर आम्ही इथं नसतो. हे आज आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की त्या 500 लोकांनी जे 5,000 मारले ते आज जरा आम्हाला अभिमान वाटतो त्या लोकांचा. काय संदेश इथून घेऊन जाणार आहे?
काय संदेश इथून घेऊन जाणार? इथून एकच संदेश घेऊन जाणार की लढायचं नाही, लढायचं, मागे नाही सरायचं. भले त्याला वेळ लागेल पण ते आपल्याला भेटणार. दादा कुठून आलात? तुझं नाव काय? मी कर्जतवरून आलो, माझं नाव आशिष अनंत ढोले. अच्छा, आता इथं तू पाहिलं सर्व आलोट गर्दी पाहिली, एक स्फूर्ती, एक प्रेरणा जागी होती. तू ज्या गावात राहतो, ज्या घरात राहतो, त्या ठिकाणी काय संदेश असेल त्या तरुणांसाठी? आमच्या गावात आम्ही बाबासाहेबांच्या विचारांनी चालणार. आता आमच्या गावात आम्ही भरपूर काही असं केलेलं आहे की जेणेकरून लोक आमच्या कॉपीज करतायत की आमच्या गावाला धरून ह्यांनी असं केलं तर आपण पण असं करूया. भरपूर काय करतात. आता आमचे भरपूर लोक इकडे आलेले आहेत. आपण पाहतोय की अनेक विमान आहेत. मी माजी सैनिक जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? भारत लक्ष्मणराव इंगोले. कुठून आलं? मेकर. मेकर. हो सर. काय वाटतं इथं? मी माजी सैनिकच्या नात्याने जे आमचे 500 माजी सैनिक यांनी आपली शूरवीरता दाखवून आपल्या जनतेस असे दाखवले की आपण झुकायचं नाही, समोर जायचं. हेच बाबासाहेबांचा धडा आम्ही पुढे नेत आहोत. तुम्ही माजी सैनिक आहात. हा सर. काय संदेश तुम्ही तुमच्या मेकरवासियांपर्यंत नेणार आहात? कशा प्रकारे तिथल्या विहारामध्ये इथली परिस्थिती सांगणार आहात? मेकरवासियांना हेच सांगणार की आपण जसे भीमा कोरेगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत, असंच आपल्या गावा मेकरमध्ये पण आपण असं एकजुटीने पुढे जावे हीच मी सर्वांना विनंती करतो. दादा, आता तुम्ही एक सर्वसामान्य आहात, तुम्ही मतदार आहात या भारत देशाचे. हो सर. बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. काय वाटतं, ही आलोट गर्दी आपण पाहतोय पण ते मतात रूपांतरित होत नाही? सर, मला एवढंच अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास सर्वांना संविधान प्राप्त करून दिलेलं आहे. तेच संविधान आपण आलोट पुढे न्यायचं हेच मी सर्वांना अभिवादन करतो. जय भीम. जय भीम. जय भीम. आपण पाहतो काही नवतरुण आहेत, निळा मफलर, निळी टोपी, झेंडा, सर्व काय आपल्याला पाहतंय. काय दादा नाव तुझं? सुयोग इंगोले. कुठून आलाय? चाकण. चाकण. काय आज नेमकं निळा झेंडा, निळा हे, आज बाबासाहेबांना मानवंदना दिली, काय संदेश? नाही 500 शूरवीर. यस. मग आता तुम्हाला सांग, या शूरवीरांना मानवंदना दिली, बाबासाहेबांनी या ठिकाणी भेट दिली, तेव्हापासून लोक इथे येतात. बरोबर. काय संदेश तू नवतरुणांपर्यंत घेऊन जाणार आहे? माझं म्हणणं आहे का आपल्या समाजाने जागे व्हा आणि आपल्या बाबासाहेबांची वाटचाल पुढे न्या. आता ही गर्दी बघून असं वाटत नाही समाज जागा आहे आपला? समाज जागा आहे, पण काही लोक आता पण कंपनीला सुट्टी नाही भेटली म्हणून आले नाही. तर त्यांनी सुट्टी मागू नका, सांगा आम्ही येणार नाही डायरेक्ट आणि इथं या. त्यांना आपली वाटचाल समोर न्या. आंबेडकर. आपण पाहतोय की जे तरुण आहेत वेगवेगळ्या विचाराने प्रेरित आहेत. आपण अनेक. काय नाव तुझं? माझं नाव क्रांती प्रकाश घोडगे. कुठून आलेस? मी संभाजीनगरमधून आलेली आहे. काय वाटतं इथं आल्यावर? इथे आल्यावर मला असं वाटतंय की म्हणजे आज 1 जानेवारी आहे, तर आज 500 शूरांना सलामी देतात. या ठिकाणी आपण पाहतोय की जय भीम. जय भीम. काय नाव? शंकर जाधव. कुठून आलात? बुलढाणा. बुलढाण्यावर. काय वाटतं इथं आल्यानंतर? इथं मस्त वाटतं. या शौर्य दिनावेळी स्तंभाला मानवंदन झालं, काय वाटतं? जय भीम बाळा. कोणासोबत आली तू? काय वाटतं इथं आल्यानंतर? छान वाटतं. काय पाहिलं तू आज इथं? काय पाहिलं? स्तंभ पाहिला मोठा? जय भीम म्हणून मानवंदना दिली का? मग आता घरी गेल्यावर तुझ्या फ्रेंड्स लोकांना काय सांगणार आहे? काय पाहिलं तू आज, काय सांगणार तुझ्या फ्रेंड्स लोकांना? आपण पाहतोय की मोठ्यांपासून लहान लोकांपर्यंत सर्व विमानं या अभिवादनासाठी आलेले आहेत. आपण थेट त्यांचे संवाद साधतोय की अनेक ठिकाणी. जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव प्रदीप लहाने. कुठून आलाय? मी लोणार. काय वाटतं इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर एकदम असं उत्साह आनंद हे जे प्रेरणास्थान आहे, हे जे अशोक स्तंभ आहे, इथं अभिवादन केल्यानंतर काय भावना निर्माण होतात? इथं अभिवादन केल्यानंतर अशा भावना तयार होतात की जे आपले पूर्वज जे पाचशेमार आहेत त्यांनी जे विजय मिळवलेला आहे आपल्या इथे, तर त्यांना खरोखर इथे येऊन
सलामी दिल्यानंतर एकदम मनाला शांती मिळते आणि खरी सलामी इथे आल्यानंतरच दिली असं समजतं मला. आपण पाहिलं की हाच तो भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आहे जो साक्ष देतो विषमतेच्या विरोधातल्या लढ्याची, हा साक्ष देतो अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारण्याची, हा लढा देतो ही साक्ष देते की अन्यायाला झुगारून पुढे जाण्याची आणि आयुष्याच्या उभारीमध्ये काही ना काहीतरी करण्याची. बाबासाहेबांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्या दिवसाला 3 वर्षांनी अब्बल 100 वर्ष पूर्ण होतील आणि त्यामुळे लोक अनेक या ठिकाणी भीमानुयायी जे आहेत ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. जसं आजारी पडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला औषधाची गरज असते, तसंच आपल्या विचारांना प्रेरित करण्यासाठी हेच विचाराचं औषध, हे असे आपले जे प्रेरणास्थळ आहेत या ठिकाणी भेट दिल्यानंतर हे ऊर्जा मिळते आणि वर्षभर ते आपले सर्व भीमानुयायी या ऊर्जेतून आपल्या आयुष्याची सुरुवात करतात आणि वर्षभर चळवळीमध्ये काम करत असतात. त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय की ही जी आलोट गर्दी आहे ही आत्ताची सुरू झालेली आहे. अजून पूर्ण गर्दी आपण पाहणार आहोत, अनेक ठिकठिकाणी जाणार आहोत. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.